आप लोग को बताया मैं नासिक में हूँ और नासिक में है महालक्ष्मी ज्वेलर्स। मैं उनके शॉप पे आज विजिट की हूँ। कुछ मुझे लेना था इसलिए मैं आई थी, तो सोचूं मैं आप लोग को भी वो कलेक्शन दिखाऊं जो मुझे पसंद आ रहा है। और जो ओनर है शॉप के, मैं उनसे भी आपको मिलाती हूँ। और जिनका जो नया नया कलेक्शन है, और अभी आगे जैसे अभी दिवाली हो गया, लेकिन आगे शादियां भी आने वाली है, तो आप नया कलेक्शन देख सकते हो, शॉप पे विजिट कर सकते हो। तो आप मैं आपको उनसे मिलाती हूँ। तो भैया आपका नाम बताइए, तुमचं नाव सांगा। मैं मराठी में भी बीच बीच में बात करूंगी फ्रेंड। नमस्ते, माझं नाव अश्विन दुसाने. मी महालक्ष्मी ज्वेलर्स पाथर्डी फाटा आपलं शॉप आहे नाशिकमध्ये. आता आपण घेऊन आलो आहात हे 50 ग्रॅम मध्ये लाईट वेट मध्ये 3 तोळ्याचं मंगळसूत्र, राणी हार प्लस आणि 2 अंगठ्या, कपल रिंग, कानातले, छोटं मंगळसूत्र, त्यात पायातले पायातले आपले इकडे पायातले कट करा. पायल पण आहे. एकदम कमी बजेट मध्ये 50 ग्रॅम मध्ये फक्त. तर एक अंदाजे 5 ते 6 लाखापर्यंत पूर्ण सेट बसतो. हा पूर्ण सेट 5 ते 6 लाखात. 5 ते 6 लाखापर्यंत बसतो. ओके, तो अभी जो मैंने आपको दिखाया ये सब, तो भैया जो बता रहे हैं कि जिनका बजट कम भी है तो आप टेंशन लेने का जरूरत नहीं है। एक 50 ग्राम ना, 50 ग्राम के आसपास आप बहुत सारा चीज उसमें शादी के लिए ले सकते हो, आपके बेटी के लिए वगैरह। तो उसमें जो है पेन, तो उसमें सिल्वर भी आ जाएगा, तो आपका पायल वगैरह आ जाएगा। और जो ये उन्होंने बताया ये एंकलेट वगैरह, तो बहुत प्यारा प्यारा डिजाइन आया है। तो मुझे भी पसंद आ रहा है, मैं देखती हूँ बाद में मुझे कौन सा लेना है। सो बजट में आप ले सकते हो बेझिझक होके। आया है ठुशी, इसको बोलते कोल्हापुरी ठुशी. ये एकदम लाइट वेट में 1 ग्राम, 1.5 ग्राम, 2 ग्राम, 3 ग्राम में आया है. तो फ्रेंड्स, जो भैया से मैंने आपको मिलवाया, जो शॉप में मैं आई हूँ ज्वेलरी के, तो ये उनके मिसेस है, नाव काय आहे? मी तो गौरी अश्विन दुसाने. ओके, तर तू पण त्यांच्यासोबत शॉपमध्ये असतेस वगैरे, तर तुला कसं वाटतं? म्हणजे ज्वेलरी तू अगोदर पण म्हणजे माहेरी वगैरे तुझं हेच असायचं शॉप, म्हणजे नाही, असं? अगोदर मी वेगळ्या फील्ड मध्ये होती. ॲज अन क्रिएटिव्ह मी वर्क करायची. व्हेरी बट गुड. आफ्टर मॅरेज मी येते हेल्प आउट लाईक पार्ट टाइम. तसं पण म्हणून तुला मी खूप छान मजा वाटत असेल ना एवढं सगळे, कारण लेडीजचं तर एकदम म्हणजे एकदम जवळचा विषय आहे की ज्वेलरी शॉपिंग, म्हणजे खूप आल्या म्हणजे बायका काही ना काही घेऊन जाणार. Yes. तर हम लोग ना, जैसे मैं मराठी में भी बीच बीच में बात कर रही हूँ, तो जो जो कलेक्शन है उनके पास, मंगलसूत्र वगैरह शॉर्ट्स वाले, लॉन्ग वाले, वो हम लोग अभी आपको दिखाएंगे। तो गौरी आपको दिखाएगी। तो गौरी, अभी हम लोग स्टार्ट करते हैं वीडियो। हॅलो फ्रेंड्स, आय एम गौरी अश्विन दुसाने. तो गौरी, अभी हम लोग देखेंगे कि मंगलसूत्र में कितने ग्राम से स्टार्ट है आपके पास, येस, तो आप दिखाइए। सी हार्डली आता सोन्याचे भाव वाढलेत. तर 5 ग्रॅम पासून एक स्टार्टिंग रेंज, तर 5 ग्रॅम्स, 7 8 ग्रॅम्स, इट डिपेंड्स. तुम्ही Okay. कस्टमाइज पण करून घेऊ शकता. ओके. आणि डिझाईन्स ऍज पर तुम्ही कुठल्या रिजन मधून, बिकॉज महाराष्ट्रामध्ये भरपूर काही डिझाईन्स हा, हा. आहेत. सो कम्पॅरेटिव्हली सगळं काही फॅन्सी प्रिफर नाही करत. प्रत्येक येस ट्रेडिशनल. सो Okay. मोस्टली अकॉर्डिंगली आपण बनवून देतो. सो हार्डली एक 5 ग्रॅम पासून सुरू करतो. डिपेंड्स तुमच्या बजेट नुसार काय आहे काय नाही. तो अगर आपके पास कुछ डिजाइन हो तो आप वो कस्टमाइज करके भी इनसे ले सकते हो, है ना? येस, कस्टमाइज एनिथिंग लाईक डायमंड म्हणा, किंवा आता भरपूरशा डिझाईन अशा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. अमेरिकन डायमंड जे असतात Yes. ते. हा, ओके. सो अभी याची म्हणजे किती ग्रॅम पासून येत आहे? 5 ग्रॅम पासून. हे 5 ग्रॅम टू 10 ग्रॅम पर्यंत. ओके. तसं तुम्ही बजेट ऍज कम्पेअर टू बजेट, लाईक तुमचं जेवढं बजेट आहे तेवढं तुम्ही शॉर्ट कोट मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. बट आपका बजट कम स्टार्टिंग भी है तो यहाँ पे सब आपको मिल जाएगा और आप खुश होके ही जाएंगे। इतना डिजाइन प्यारा रहता है इनके पास। तो मुझे बहुत सारे डिजाइन पसंद आ रहे हैं। ये जो इन्फिनिटी वाला जो है, ये ज्यादा, हाँ, ये बहुत प्यारा लग रहा है मुझे ये डिजाइन। अगर आपका पहले से ऐसा कुछ चेन असेल किंवा सिर्फ चेन भी है आपके पास, तो उसमें आप पेंडेंट ऐसा डाल के ले सकते हो। स्टँडिंग किंवा ट्रस्ट इश्यूज असू शकतात की गोल्ड ज्वेलरी आहे का, लाईक 18 कॅरेट आहे, 22 कॅरेट्स आहे की 24 कॅरेट. सो इट डिपेंड्स. आजच्या सर्व काही ज्वेलरी 22 कॅरेट्स मध्ये बनतात. जसं मंगळसूत्र झाले, इट्स 100% 22 कॅरेट BIS होलमार्क 916 तुम्हाला मिळेल. राहिली गोष्ट मजुरीची,
सो इट अगेन डिपेंड्स तुमचं बजेट काय, तुम्ही किती हजाराची वस्तू बनवताय त्याच्यावरती आपली एक मेकिंग चार्जेस डिपेंड असतात. Correct. सो मेकिंग चार्जेस 200 पासून पुढे असतात. मीन्स ज्वेलरीवरती अगेन इट डिपेंड की किती आहे काय आहे. हा हा पण आपली पूर्ण प्रत्येक ज्वेलरी डिझाईनच्या हिशोबाने Design चार्जेस चे- वेगवेगळे yes. असतात. आता ही डिझाईन आहे तर मग इचं डिझाईन नुसार मेकिंग चार्जेस आपण लावतो. अच्छा. सो इट्स नॉट लाईक की बाकीच्या गोल्ड शॉप मध्ये असं सांगतात की आम्ही 24 लाईक 20% 10% घेत. इट डिपेंड्स लाईक ते 10% पासून एक चालू असतं. पण आपण जसं तुमचं डिझाईन असणार, जसं तुम्ही कस्टमाइज करून तुम्हाला घ्यायचं असेल त्याच्यावरती आपले मेकिंग चार्जेस असतात. आणि ज्वेलरी 916 BIS हॉलमार्कचे तुम्हाला मिळणार. सो फ्रेंड, ये बहुत इंपॉर्टेंट इन्फॉर्मेशन है, तो याद रखिए जो उन्होंने बताया गौरी ने. येस. तो वो आपका आगे काम में आएगा. हर ज्वेलर ये बताता नहीं है, तो आप जरूर ये शॉप में विजिट कीजिए. मुझे तो ये शॉप बहुत पसंद है, मैं बहुत सारा कुछ कलेक्शन लेती हूँ, तो आप भी जरूर आना. आगे का कलेक्शन हम लोग सो दिखाते हैं. आपल्याकडे हे बेबीसाठी एक हार्डली लहान मुला लाईक 3 वर्षाच्या Newborn, मुली हा. न्यू बॉर्न घ्या किंवा गिफ्टिंग साठी पण हे आहे. येस. मोठे वगैरे. सो आपल्याकडे अर्धा ग्रॅम पासून स्टार्ट होती याची रेंज. अर्धा ग्रॅम पासून अगेन इट Okay. डिपेंड्स तुमच्या बजेट नुसार. हम्म. हे वुमेन साठी मोठे, हा. डेली वेअरचे सगळे आपल्याकडे इयरिंग्स आहेत. ये बहुत क्यूट लग रहा है. येस. इट्स ऑल डायमंड्स. हाँ, डायमंड अमेरिकन डायमंड्स. या इट्स सिरोस्की अमेरिकन. ओके. ठीक है. इसमें कुछ जैसे बाद में अगर हम लोग को सेल करना है, हाँ. एक्सचेंज करना है, हम्म. तो इसमें जो अपना अमेरिकन डायमंड्स होता है, इसमें कुछ घट वगैरह म्हणजे घट वगैरह काही लागते का? सो गौरी, अभी ये जो इयरिंग देखा हमने, इसमें डायमंड है, अमेरिकन डायमंड. तो अगर हम लोग इसको एक्सचेंज करना चाहे तो इसमें कुछ मतलब जिस टाइम में हम लोग ने खरीदा था, तो जो पे किया था हमने, उसमें कुछ कम होगा कि कैसे होगा? इट मीन्स आपका ऐसा कहना है कि डायमंड का जो हम चार्जेस लगाएंगे वो हाँ. देते टाइम उसका हाँ. चार्जेस लगेगा या नहीं कट लगेगा? होगा या कैसे होगा? जब हम आप बाय करेंगे हम उसमें डायमंड का जो चार्जेस होता है, जो भी अमाउंट होगा वो हम माइनस करके लगाते हैं, उसका हम पे नहीं लेते जो भी है. ओके. तो जब भी आप रिसेल मतलब देते टाइम तो उसका डायमंड का कुछ भी चार्जेस नहीं लगेगा. तो इट मीन्स कि द ओनली जो- अमाउंट यू हैव टू पे जस्ट गोल्ड का जो भी होगा रेट अमाउंट जो होगा वो पे करना है. तो जितना आप गोल्ड ले रहे हो, डायमंड का तो जस्ट शो के लिए होता है, यस. अमेरिकन डायमंड. तो इसमें कुछ आपको डरने का जरूरत नहीं. तो जितना आपने पे किया है उतना ही आपको, जैसे उस टाइम में अकॉर्डिंग जैसा रेट होगा उस हिसाब से एक्सचेंज में आपको मिल जाएगा, या फिर उसमें दूसरा कुछ नया ले सकते सो हो. याच्यामध्ये पण द सेम की आपण डायमंडचे काही चार्जेस लावणार नाहीये. हा, हा. डायमंडचं वजन मायनस करून आपण तर जवळून घ्यायला लागेल, कारण छोटी वस्तू आहे फक्त. म्हणजे प्रत्येक एक लेडीज मध्ये असतं का डायमंडचं काहीतरी हवंय, डायमंडचं घालायचंय, बट द इंटेन्शन की मग पैसे एक्स्ट्रा किंवा मग हा. आम्हाला नंतर त्याचं पैसे नाही मिळणार हा. मोडायला आलो तर. हा. तर तसं घ्यायच्या टायमाला पण मायनस आणि तुम्ही मग ते मायनस केलेलं वजन तुम्हाला नंतर पण काही पे तो गौरू ने अभी हम लोग को दिखाया, ब्रासलेट है, इसके ऊपर डायमंड है. तो इसमें कुछ मतलब आप जब पे करते हो तब इसका कुछ पैसा लेते नहीं है, मतलब जो डायमंड है, द ओनली सिल्वर चार्जेस. सिल्वर चार्जेस ओनली. येस. तो ये बहुत प्यारा लगेगा अगर आप पहनोगे, जैसे अभी मैंने तो इसका पहना है. ये न्यू डिजाइन, मतलब मॉडर्न डिजाइन बोल सकते हैं हम लोग इसको. सबको एक होता है कि हाँ. डायमंड चाहिए, डायमंड ज्वेलरी चाहिए, बट वो डर होता है कि अरे पैसे डायमंड में पैसा. बट ऐसा कुछ नहीं है. डायमंड का जो भी होगा वेट हाँ. माइनस करके हम आपको देते हैं. हर किसी का सपना होता है लेडीज का कि एक छोटा सा भी हो लेकिन डायमंड चाहिए. लेकिन ठीक है, नहीं खरीद सकते हो तो आप ऐसे अमेरिकन डायमंड है, उसमें भी आप अपना खुशी से पहन सकते हो, है ना. वो भी वैसे ही लगता है. Yes. समझ में नहीं आता Design. रियल डायमंड और ये अमेरिकन डायमंड में. तो इसमें भी और ऑप्शन है आपके पास, ऑप्शंस है. और कस्टमाइज करके भी मिल जाएगा इसका. एवरीथिंग. हाँ, जो भी आपके पास डिजाइन होगा सब में कस्टमाइजेशन. इसमें ना सब डिजाइन गौरी दिखाएगी. सेकंड, दिस इज इटालियन सिल्वर. अगेन इट सेम सिल्वर ही है बट पॉलिशिंग फिनिशिंग इटालियन का है. अभी जो न्यू जनरेशन उनको तो मतलब एकदम छोटे-छोटे, नाजूकसं हवं हां, त्यांना असं नाजूक काही. ज्यांना हो. हवं असेल ना, ते जरूर परचेस करा हे असं. आणि हे काहीतरी घातल्यावर युनिक वाटतं. हां. असं काही मैंने इतक्या मैंने डिझाईन्स लिया है आहेत. मेरी दोनों बेटियों के लिए. बर्थडे गिफ्ट भी आप किसी को कर सकते या हो, या इजी या टू गिफ्ट. पॉकेट हस्बैंड फ्रेंडली. हस्बैंड आपको वाइफ मतलब वाइफ को अगर एनिवर्सरी गिफ्ट देना चाहे तो इससे भी ज्यादा बजट होगा तो दे सकते हो.
इट स्टार्ट फ्रॉम 1000। मैं आपको एक नॉर्मल रेंज भी बता सकती हूँ कि हाँ। 1000 से स्टार्ट होता है। हाँ सो इट डिपेंड्स, 2-3 Okay. हजार तक का। दिस इज इजी टू गिफ्ट। हाँ किसी को देना है, बर्थडे है किसी का, तो आप ये गिफ्ट कर सकते हैं। ये जो स्मॉल मैंगो जो होता है ना फ्रेंड्स, वो है कम वेट में, एकदम प्यारा प्यारा डिजाइन है। जो लेटेस्ट डिजाइन होता है ना वो सब कितना अच्छा है। एवढं काय खूप काय थोडी फरक पडत नाही. या original म्हटलं 30,000 रुपये थोडे याच्यामध्ये. हे आपल्याकडे नवीन आहे, कोणी ते असा मलाही टेन्शन. अच्छा, तुम्ही या शॉप मध्ये कधीपासून परचेस करतात महालक्ष्मी मधून? ऍक्च्युली खरं सांगायला गेलं तर मी शॉप आधी बघितलेलं होतं, पण काल फर्स्ट टाइम घेतलेलं. ओके. तर मला बऱ्यापैकी त्यांची क्वालिटी वगैरे आवडली. डिझाईन्स वगैरे आवडल्या नवीन? डिझाईन्स म्हणजे मला एक्सपेक्ट नव्हतं की त्यांच्याकडे एवढ्या छान डिझाईन्स असतील. ओके. मी आल्याच मला ती डिझाईन आवडली आणि लगेच मी आज पण सेकंड टाइम आली त्यांच्याकडे purchase अच्छा करायला. अच्छा. आणि सर्व्हिस कशी वाटली त्यांची तुम्हाला? खूप छान, खूप छान. व्यवस्थित समजावून हो, सांगतात हो. वगैरे? अगदी म्हणजे प्रॉपर सगळ्या डिझाईन्स मला काढून दाखवल्या. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जो पार्ट असतो ना मजुरीचा. हा हा प्रत्येक ज्वेलर्स मजुरी बद्दल डिटेल सांगत नाही. मी हा. त्यांना जे जे विचारलं, हॉलमार्कला तुम्ही किती घेतात, हा हा किती पर्सेंट घेतात, मी जर गोल्ड दिलं तर त्याच्यावर तुम्ही किती पर्सेंट लावणार, हा हा. तर त्यांनी मला डिटेल मध्ये टेबलवर व्यवस्थित समजावून समजावून सांगितलं. सांगितलं. ओके. अशा पद्धतीने म्हणजे छान बऱ्यापैकी त्यांनी अच्छा. सांगितलं. तर म्हणजे तुम्ही लोकांना रिकमेंड कराल की तुम्ही या शॉप मध्ये येऊन घेऊ शकता? नक्की नक्की येऊ शकता. एकदा खूपच विजिट. छान, खूपच छान. visit करू ऍटलीस्ट एक विजिट तरी करा. हाँ असं मी सांगेन. ओके. थैंक यू मैम. थँक्यू. सो फ्रेंड्स, अभी मैं नासिक में हूँ और मैं महाराष्ट्र हूँ, लेकिन मेरे वीडियोस हिंदी में रहते हैं। अभी मैं जो शॉप में आई हूँ महालक्ष्मी ज्वेलर्स की यहाँ पे, तो वहाँ पे कुछ कस्टमर्स हैं, तो मैं उनके फीडबैक आपको बताऊंगी। तो मैं अभी थोड़ा मराठी में बात करूंगी ताकि सबको पता चले की कैसा सर्व्हिस आहे इनका वगैरे. तर मावशी सांगा, तुम्ही काय घेतलं, तुम्ही कधीपासून यांच्याकडून घेतात? आम्ही 7 वर्षापासून यांचे कस्टमर आहे. अच्छा. मुंबईवरून माझी बहीण पण येते इकडेच. म्हणजे अच्छा. आमचे प्रत्येक जण यांच्याकडेच येतात. हा हा. आणि तुम्ही नेहमी यांच्याकडनंच घेणं हो, prefer नेहमी करता? यांच्याकडनंच घेतो. अच्छा. जुनं वगैरे पण काही घेतात? जुनं असो जो नवीन असो, आता एवढ्यात आम्ही 2 जोड कानातले घेतले. अच्छा. चालूच राहतं आमचं. तुम्ही लोकांना सांगू शकता की हो. तुम्ही या म्हणून मी यांच्याकडे? घेऊन येते ना त्यांना कस्टमर, कारण घेऊन येते ना म्हणजे त्यांना एकदा आपल्याला कस्टमर. आवडलं की आपण दुसऱ्यांना हा. रेकमेंड करू शकतो. हा, मला बरोबर मी ना? दुसरीकडे जातच नाही ना. जशी ओळख झाली तशी मी इकडेच येते. इकडेच येतात. ठीक हो है. हो. तो अभी जो आंटी ने जो बताया कि मैं 7 साल से 8 साल से इनके यहाँ पे आ रही हूँ और त्यांची सर्व्हिस दूसरे भारी लोगों आहे. को भी लेके आ रही हूँ कि जो उनके फ्रेंड सर्कल होंगे या रिश्तेदार होंगे हम्म. उनको भी लेके वो आ रही है, तो सर्विस अच्छा है और डिजाइन भी अच्छे हैं ना, मतलब जो हाँ, क्वालिटी चांगली आहे. क्वालिटी अच्छा है, तो आप भी जरूर विजिट कीजिए. थँक्यू मावशी. थँक्यू. आपलं नाव सांगितलं का? माझं नाव छाया बागवे. हा. तुमचं नाव? छाया बागवे. थैंक यू. सो फ्रेंड्स, ये कोई प्रमोशनल वीडियो नहीं है, मैं किसी का ऐड नहीं कर रही हूँ. जो कलेक्शन मुझे पसंद आता है, जहाँ से मैं लेती हूँ, वही मैं आपको दिखा रही हूँ. तो मिलते हैं नए ब्लॉग के साथ. तब तक सबको बाय, सबको ओम साई राम.